आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. खबरां विभाग सादर करता प्रादेशीक समाचार दर्शन. आयच्या आवृत्तीत गोवा मराठी फिल्म महोत्सवाचो समारोप सुवाळो आनीक डॉक्टर हेडगेवार हायस्कुलाच्या भुरग्यांनी मनयल्ली गोकुळाष्टम. कालूच गोवा मराठी फिल्म महोत्सवाचो समारोप सुवाळो जालो. ह्या समारोप सुवाळ्याक मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत खासा हाजीर आशिल्ले. हे आसात तांच्याच उलोवपांतले कांय अंश. आतापर्यंत फिल्म फेस्टिवल जाताले त्याच्यापेक्षा एक वेगळ्या पद्धतीचे फिल्म फेस्टिवल ह्या फावटी आम्ही घडोवन हाडले. वेगवेगळ्यो सिनेमॅटोग्राफी, त्याचेर क्लासीस, वेगवेगळे डायरेक्टर्स आणि नवीन कलाकार हांच्या खातीर एक माची ही उपलब्ध करून दिली. जेंका अवॉर्ड मेळ्ळे त्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. विदिन शॉर्ट फिल्म हाच्या खातीर म्हणजे 48 वरांच्या मदीं आमी दिल्ली थीम घेवन या नवीन कलाकारांनी आपलो मोबायलाचो यूज करून बरे फिल्म आमच्या मदीं दाखोवन दिले. तांकां सगळ्या जाणांक अवॉर्ड मेळ्ळे. हे दाखोवन दिता की गोंयांत अशेय बी बरे कलाकार आसात. तांकां जर आमी सपोर्ट दिलो जाल्यार ते बरे फिल्म मेकर, बरे फिल्म प्रोड्युसर जावपाक शकता. पुराय गोंय तशें पळोवंक वचत जाल्यार नाटक, तियात्र आनी फिल्म हातूंतल्यान अंदू 75 वर्सां पुराय जाता. आनी हे 75 वर्सां पुराय जाता आसतना म्हणजे लिबरेशनच्या पयलीं जाल्ली मुवमेंट सुरू म्हणजे बाबा नायक जांकां आज आमी अवॉर्ड हांगासर शिवा बाबा नायक हांच्यांनी बाबा नायक हांच्या वतीन घेतलो. जे पयले लायन प्रोड्युसर जेंच्यांनी फिल्म प्रोड्यूस करपा खातीर वेगवेगळ्या कलाकारांक वेगवेगळी फिल्म्स हांगासर हाडून तेंच्यांनी वेगवेगळ्या जाणांक जी मदत केली आनी ताकाच लागून ही फिल्म इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात गोंयांत पावली. हिंदी आसतले, मराठी आसतले, बॉलिवूड, हॉलिवूड ह्यो सगळ्यो फिल्म्स वेगवेगळ्या पद्दतीन हांगासर शूट करपाक लागले. खरोखरूच खूप बरें दिसता की एक वेगळ्या पद्दतीन आमी सगळे जाण ह्या फिल्म इंडस्ट्रीकूय खूप फुडें हाडपाक लागल्या. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा हांच्या वतींतल्यान आमी फिल्म डिरेक्शन किंवा फिल्म प्रोडक्शन्स हाच्या खातीर सिंगल विंडो क्लियरन्स फॅसिलिटेशन सेंटर्स ओपन केला. ते 1 सप्टेंबरांतल्यान एक्टिवेट जातले. जेंका कोणाक परमिशन जाय त्या सगळ्या जाणांनी 1 सप्टेंबराच्या उपरांत हाजेर आपले फिल्म परमिशन्स जे आसा पळय न्ही विथ द सिंगल विंडो क्लियरन्स म्हणजे ताका खंयच्याच ना पंचायतीचो किंवा ना लोकल म्युनिसिपालिटीज हाचो प्रॉब्लेम जावचो ना. ज्या ज्या जाग्यार ताका सपोर्ट जाय हो एंटरटेनमेंट सोसायटी कडल्यान मेळटले. आनी आत्तां वेळ आयिल्ली आसा तशें पळोवंक वचत जाल्यार बाय वर्षा नायक, वर्षा उजगांवकर हाणें उलयता आसतना म्हटलें की आमी फिल्म फायनान्सींग स्कीम मदल्या थोड्या काळा खातीर आमची फिल्म फायनान्सींग स्कीम ही मदीं काही टॅक्निकल प्रॉब्लेमा खातीर थोडीशी अडचण येवन उरिल्ली. हांव बंद जाल्या अशें म्हणचो ना. आमी दोजवार ए कॅटेगरी फिल्म्स तांकां तांच्या प्रोडक्शनाचो 50% मीन्स एप्रॉक्सिमेटली 50 lakhs ऑफ रुपीज हे आमी ए कॅटेगरींतल्या फिल्मा खातीर दिता आनी परत एकदां आमी रिवायज करून ते दिवपाक सुरवात करतले. फॉर द बी कॅटेगरी फिल्म्स एप्रॉक्सिमेटली द 30 lakhs or the 50% ऑफ ताजी फिल्म्स हे आमी दिता. आनी फॉर सी कॅटेगरी फिल्म्स एप्रॉक्सिमेटली 10 lakhs रुपीज. ए, बी आनी सी जे फिल्म प्रोडक्शनान आसा तांकां खबर आसा की दीस कॅटेगरी वायज कशा पद्दतीन आमी तांची कॅटेगरायज करता ते. दुसरें फिल्म रिस्टोरेशनचो आतां वेळ येयल्लो आसा. आमी पळयता की कोंकणी मुवीज ज्यो 1961 किंवा ताच्या पयलीं सुरू जाल्यो आतां जर आमी पळयतले आसत जाल्यार एकदां त्यो फिल्म पळोवपाक मेळना. बट रिस्टोरेशनचें काम हें करप ही काळाची गरज आसा. आनी इन कालांतरान आमी पळयता पयलीं काडिल्लीं फिल्मां जी इन फ्युचर आमच्या भावी पिढीक पळोवपा खातीर इन फ्युचर मेळची ना. म्हणून एट दीस म्हणजे जेन्ना आमी 75 इयर सेलेब्रेट करता, फुडलीं जेन्ना 100 वर्सां सेलेब्रेट करतले तेन्ना पयले फिल्म सुद्दां पळोवपाची संद जी आसा ही रिस्टोरेशन केल्या उपरांतूच पळोवपाक मेळटले. हांव म्हणजे एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा हांकां इन्स्ट्रक्शन्स दिता की म्हणजे कसलोच ताण फिल्म मेकराचेर किंवा फिल्म प्रोड्युसराचेर पडनासतना ताजें फिल्म रिस्टोरेशन करपाची पुराय खात्री हे एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा हे घेतले. जेणे करून अशा पद्दतींतली आमची गोंयची फिल्मां जी आसात मराठी आनी कोंकणी ही दोनूय फिल्मां रिस्टोर जावपाची गरज आसा. कारण बऱ्या मेहनतीन आमचे प्रोड्युसर्स, डायरेक्टर्स हांच्यांनी फिल्म तयार केल्ली आसा आनी ती जर आमकां फुडें पळोवपाची जाली आसत जाल्यार ताच्या खातीर ही व्हड संद आसा. आमी पळयता की कोंकणी हो फक्त 15 लाख गोंयकारां पुरतो सीमीत ना. हो जो पळयत जाल्यार टार्गेटेड पॉप्युलेशन जे आसा विच इज एप्रॉक्सिमेटली मोर दॅन 2 crores ऑफ पीपल इन कोची, केरळ, कर्नाटकात ज्या जाग्यार कोंकणी उलयतात, पळयतात आनी महाराष्ट्रा, कोंकण बेल्टात ताका कोंकणी सातत्यान मालवणी कोंकणी न्ही गोंयची कोंकणी तांकां आवडटा. आनी हे सोडून ताका आमी म्हणटा दुबय आनी लंडन हे कोंकणी मुवी पळोवपी खातीर लोक कितलेशेच आसात. हो टार्गेट पॉप्युलेशन आमी जर लक्षांत घेतलो जाल्यार डोंट थिंक दॅट आमी वी आर लिमिटेड विथ द 15 lakhs. कारण ऑलवेज नंबर काउंट्स. जितको चड नंबर आसा तितके
फायनान्सरूय बरो मेळटा, एडवर्टायझिंगूय बी खूब मोठ्या प्रमाणात मेळटा. त्या खातीर हो ऑडियन्स लक्षांत घेवन आमी म्हाका दिसता कोंकणी फिल्म, कोंकणी मुवीज तयार करपा खातीर वॉट एवर सपोर्ट इन फ्युचर जो एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा आनी गोंय सरकार हांच्या कडल्यान जाय तो फुडेंय बी सगळ्या जाणांक मेळटलो. हांव निश्चितच खात्री करता की आमी जेन्ना फिल्म प्रोड्युसर्स जे आसात म्हणजे वर्षा उजगांवकर हांच्यांनी जेन्ना सांगलें की आमच्या गोंयच्या कलाकारांक संद दिवप ही गरज आसा, तांच्यांनी म्हटलें की आपल्याक पुराय कोंकणी फिल्म आनी कोंकणी तियात्रांत काम केल्या शिवाय आपली सर्कल कंप्लीट जावंक ना. जेन्ना आपल्या मायभाशेंतल्यान एखाद्या आपूण फिल्मांत किंवा तियात्रांत काम करता तेन्ना आपल्याक खरो धादोस जाता. म्हणून तर आमी कोंकणींतल्यान ही फिल्म्स पळोवपा खातीर आनी तयार करपा खातीर चडांत चड जाणांनी फुडें येवचें आनी पुराय कोंकणी हें जगभर पावोवपा खातीर सातत्यात आमीच, कारण कोंकणी खातीर जर कोण वावुरतलो आसत जाल्यार ते गोंयकार आसतले, आनीक दुसरो तिसरो कोणूच आसूं शकना. म्हणून गोंयांत आसलेल्या कलाकारांक एक खूब व्हड संद ही कोंकणीच्या फिल्मांतल्यान आमी सगळ्या जाणांक एवेलेबल करून दिवची हें तुमच्या लागीं मागता. आनी आयच्या समापनाच्या कार्यक्रमांक हांव गोवा स्टेट फिल्म फेस्टिवल जे 14, 15, 16, 17, 10, 11 आनी 12 हे तीन फावटीचे फिल्म जे उरिल्ले तेजो आयज समापनाच्या कार्यक्रमांक परत एकदां हांव समेस्त आमच्या गोंयकारांक म्हणजे खूब खूब शुभेच्छा व्यक्त करता. आनी हाज्याय फुडलें गोवा स्टेट फिल्म फेस्टिवल हे व्हडा उत्साहात गोंयांत जातलें. गोंय सारकेल्या बारीकशा राज्यांत परत एकदां सांगता हांव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आसतलें किंवा मराठी फिल्म फेस्टिवल बाब संजय शेट्टी आनी तेजो पुराय ग्रूप जे गोंयान ऑर्गनायज करता आनी स्टेट फिल्म फेस्टिवल आसतलें. वी आर व्हेरी मच लक्की, कारण कितलींशींच राज्यां जी आसतलीं तांकां तांचेंय फिल्म फेस्टिवल जायना. इफी तर सोडून दियात, बाकी खंयचेंय फिल्म फेस्टिवल जायना. बट आमी गोंयकार खूब लकी आसात. ह्या निमित्तात आमकां बॉलिवूड, हॉलिवूड, टॉलिवूड ही फिल्मां पळोवपाक मेळटा आनी आमची कोंकणी, मराठी ही फिल्मां पळोवपाची संद आमकां सगळ्या जाणांक मेळटा. म्हणून निश्चितच तुमी खरें म्हणजे गोंय सरकारा खातीर नेटान ताळयो वाजोवपाची गरज आसा. तुमकां हॅपिनेस इंडेक्स वाडोवपा खातीर सातत्यात गोंयांत अशा पद्दतीचे वेगवेगळे उत्सव आमी सेलेब्रेट करीत रावता. तुमी तुमचो हॅपिनेस इंडेक्स आनिकूय वाडचो हाज्याच खातीर सरकार सातत्यात काम करतलें हांव इतकेंच सांगता. आनी आमचे डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशन एंड टॅक्नॉलॉजी हाज्या वतीन अशा पद्दतीचे वेरियस प्रोग्राम हे सदोदीत घडत आसता. परत एकदां सगळे अवॉर्ड विनर आसा हांकां हुणहुणीत परबी भेटयता आनी लायफ टायम अचिवमेंट अवॉर्ड वर्षा उजगांवकर हांच्यांनी गोंय सरकारच्या वतीन स्विकारलो त्या खातीर हांव परत एकदां वर्षा उजगांवकर हांचें खूब खूब अभिनंदन करता. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. गोंयांत गोकुळाष्टम व्हडा उमेदीन साजरी जाता. वाळपय एका गोशाळेंत डॉक्टर हेडगेवार हायस्कुलाच्या भुरग्यांनी मुखेलमंत्र्या सयत गोकुळाष्टम मनयली. मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी ह्या वेळार आपले उलोवप केलें. हे आसात तांचेच उलोवपांतले कांय अंश. खरं म्हणजे हेडगेवार हायस्कूलने दर वर्षीचा गवळण काला, गोपाळ काला, गोकुळ अष्टमी ही ह्या श्रीराम गोशाळेमध्ये आयोजित करून एक वेगळी प्रथा सुरू केलेली आहे. त्याबद्दल मी सर्वात अगोदर हेडगेवार हायस्कूलच्या मॅनेजमेंटचं खूप खूप अभिनंदन करतोय. श्रीकृष्णाला गाय ही प्रिय होती आणि त्याचा कार्यक्रम करत असताना जर तो आपण गोशाळेमध्ये जर केला त्यामध्ये 2 फायदे होतात. एक तर सगळ्या मुलांना गोशाळेचं महत्त्व, गायीबद्दलचं प्रेम आणि ज्याला आपण म्हणतोय की गायीवरची श्रद्धा या सगळ्या गोष्टी ज्या कधीकधी शिक्षणातून समजत नाही त्या प्रॅक्टिकलातून समजतात. त्यामुळे इथं आल्यानंतर, या परिसरात आल्यानंतर गायीची पूजा जे सातत्याने रोज करतात त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती मिळते. म्हणून मी त्यांचं मुद्दामून म्हटलं की हा कार्यक्रम इथं ठेवून त्यांनी खूप एक चांगलं काम केलेलं आहे. डॉक्टर आमशेकरांनी बोलत असताना सांगितलं की 4 वर्षापूर्वी शाळा 30 मुलांना घेऊन सुरू करावी आणि 4 वर्षानंतर त्या शाळेमध्ये 500 मुलं यावी. म्हणजे वाळपय आणि परिसरामध्ये ज्याला सुसंस्कृत एज्युकेशनची केवढी मोठी गरज होती ती त्याने ओळखली आणि त्याने ही शाळा सुरू केली आणि पूर्ण सगळ्या पालकाने त्यांच्यावरती विश्वास ठेवला. म्हणून पुनश्च एकदा त्यांचं खूप खूप अभिनंदन. फक्त हायस्कूल असून चालत नाही आहे. त्या हायस्कूलमधून कधीकधी 10वी पासची सर्टिफिकेट मिळू शकतात, 12वी पासची सर्टिफिकेट मिळू शकतात. पण त्यामध्ये संस्कारमय शिक्षण मिळणं फार गरजेचं असतं. जी भावी पिढी घडवण्यासाठी
ज्याला आपण म्हणतोय की आपल्याला डिग्री मिळाली म्हणजे नोकरी मिळेल, पण आपल्याला संस्कार मिळाले तर आपण पूर्णतः आयुष्यभर नवीन पिढी घडवण्यासाठी चांगले संस्कार दुसऱ्याला देऊ शकतो आणि एक चांगला माणूस घडवण्याचं काम हे सातत्याने डॉक्टर हेडगेवार हायस्कूल म्हणजे 6 ठिकाणी गोव्यामध्ये आहेत. त्या 6ही ठिकाणी आत्ता मी कवळेकरजींशी बोलत होतो, 4000च्या पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्या हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात. हे बघून खूप खूप बरं वाटतं. आपण म्हणतोय की प्रॅक्टिकल शिक्षण देणं आजकाल खूप गरजेचं असतंय, ना की फक्त पुस्तकी एज्युकेशन. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ह्यानुसार म्हणजे फिजिकल ग्रोथ आणि मेंटल ग्रोथ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी म्हणजे आल्या मुलीने सादर केलेलं नृत्य हे फिजिकल ॲक्टिव्हिटीचाच एक डान्स होता, ज्या निमित्ताने त्यांनी खूप सुंदर असा डान्स या ठिकाणी सादर केला. मी त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यानेही खूप सुंदर असं नृत्य या ठिकाणी सादर. मी सांगितलं की हायस्कूलमध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, विच इज अन फिजिकल स्ट्रेंथ किंवा आपण ज्याला म्हणतोय फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस. फिजिकल फिटनेस उगाच कुणालाही मिळत नाही आहे. जे रोजच्या रोज आपण जसं म्हणतोय की रोजच्या रोज एक्सरसाइज करणं, व्यायाम करणं, फिजिकल एज्युकेशनमध्ये पार्टिसिपेट होणं, ती फिजिकल फिटनेस फार महत्त्वाची आहे. त्याचबरोबर मेंटल फिटनेस ही तेवढीच महत्त्वाची आहे. एखादा मुलगा खूप चांगला शिकतोय म्हणजे तो मेंटली चांगला आहे असं कोणी समजू नये. तो गैरसमज आहे कुणाचाही. तो मेंटल फिटनेस असण्यासाठी त्याच्यावरती संस्कार चांगले होणे गरजेचे आहे. आतापर्यंत आपण कितीतरी अशी मुलं बघितलेली आहेत जे टॉप क्लासमध्ये येतात आणि नंतर वेगळ्या मार्गाला लागतात, पण ते होऊ नये म्हणून त्याच्यावरती मेंटल फिटनेससाठी संस्कारमय शिक्षण हे खूप खूप गरजेचं आहे आणि अशा पद्धतीचं शिक्षण हे आपल्या हेडगेवार हायस्कूलमधून मिळतात. खरं वाळपईसारख्या परिस्थितीने मी पूर्णतः म्हणजे डॉक्टर अंशेकर आणि त्याबरोबर असलेले सगळं मॅनेजमेंट यांचं खूप खूप अभिनंदन करतोय, कारण त्याने वाळपईसारख्या या भागामध्ये ज्याची गरज ओळखली, त्याने भाड्याच्या घरामध्ये स्कूल सुरू केलं आणि आता अवघ्या 4 वर्षामध्ये आपल्या स्वतःच्या इमारतीमध्ये त्याने प्रवेश केला. त्यासाठी त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन. त्यांना लागणारं सहकार्य म्हणजे त्यांचे आमच्या एज्युकेशन डिपार्टमेंटकडनं आहेच, सरकारकडून याही पुढे त्यांना सहकार्य लाभेल. त्यांचे असलेले दाते वेगवेगळे म्हणजे त्यांचे असलेले सगळे डोनर्स याने त्यांना सदोदित सहकार्य करावं, त्यांनी अशीच अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि परत फक्त म्हणजे मी जास्त बोलणार नाही, पण एक 2-3 गोष्टी मुद्दामून सांगणार. ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आपल्याला विकसित भारत 2047 हे स्वप्न दाखवतात आणि हे स्वप्न सांगत असताना इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी आणि रिसर्च या 3 गोष्टीवरती ते सातत्याने बोलत असतात. इनोव्हेशन म्हणजे नाविन्यपूर्ण आपण करून दाखवायला पाहिजे. टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजीचं उपयोग आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण करायला पाहिजे आणि रिसर्च या रिसर्चवरती आपल्याला भर द्यायला पाहिजे. आपण म्हणतोय जेव्हा इनोव्हेशन आपल्या सगळ्यांकडं कितीतरी गोष्टी अशा आहेत त्या आपण नाविन्यपूर्ण करून दाखवू शकतोय. टेक्नॉलॉजीचा यूज करत असताना आपल्या हायस्कूलमधला असलेला कॉम्प्युटर असेल किंवा आपल्या हातात असलेला मोबाईल असेल त्याचा मिसयूज करण्यापेक्षा त्याचा चांगला यूज आपण कशा पद्धतीने करू शकतोय हा जर आपण आज करू शकलो, म्हणजे आपण म्हणतोय की आज आपण गुगलच्या जमान्यामध्ये आहोत, चॅट जीपीटीच्या जमान्यामध्ये आहोत आणि त्या चॅट जीपीटी आणि गुगलचा जर आपण खरोखरच चांगला उपयोग केला तर आपल्या भावी जीवनासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होईल. मी मुद्दामून उदाहरण म्हणून सांगेल की बाळली गव्हर्नमेंट हायस्कूल सालसेतमध्ये असलेला बाळली गावातील गव्हर्नमेंट हायस्कूलचा विद्यार्थी जपानमध्ये जाऊन येतोय आणि त्याचा इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट जर काय असेल तर त्याचा इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट इट इज अन सेग्रिगेटेड डस्टबिन. त्याने तयार केलेलं डस्टबिन म्हणजे आपण ओला कचरा कुठं टाकायचा, सुका कचरा कुठं टाकायचा, हा प्रोजेक्ट त्याचा स्टेट लेवलवरती सिलेक्ट होतोय. स्टेट लेवलवरती सिलेक्ट झाल्यानंतर तो नॅशनल लेवलवरती सिलेक्ट होतोय आणि नॅशनल लेवलवरती सिलेक्ट झाल्यानंतर त्याला जपानला जाण्याची संधी मिळते. म्हणजे तुम्ही विचार करा, 9वी मध्ये शिकत असलेल्या मुलाला जपानमध्ये जायची संधी जर का मिळाली तर त्याने इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजीचा खूप चांगला उपयोग आपल्या प्रोजेक्टमध्ये केला आणि सातत्याने अशा संधी आपल्याला प्रत्येक वेळी येत असतात. मग त्या खेळाच्या माध्यमातून असेल, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून असेल, आपण जसं म्हणतोय की स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलच्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये आपण भाग घेतोय, तशाच पद्धतीने म्हणजे प्रत्येकाने भाग घेणं खूप गरजेचं आहे. हे आशिल्ले आयचे प्रादेशिक समाचार दर्शन. तुमच्या मुखार दवरपी खबरां विभागाचे मुखेली महेश चोपडे आणि हांव सुभाष जाण. आता परत मिळूया फुडल्या सोमारात. निरोप दियात. नमस्कार.